नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बाल साहित्यिकी गिरिजा केर या पाठाच्या स्थूल वाचनाच्या या पाठामध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनाचा पाठ अभ्यासत आहोत। यापूर्वी आपण स्थूल वाचनाचे एकूण 5 सेशन अभ्यासलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण स्थूल वाचनाचा पाठ बाल साहित्यिकी गिरिजा केर याचा विस्तारित रूपात पाठ अभ्यासलेला आहोत। आता सेशन क्रमांक 6 आपण अभ्यासत आहोत। सेशन क्रमांक 6 मध्ये स्थूल वाचनातील पाठाचा स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत। कुमार भारती पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला एकूण 4 स्थूल वाचन दिलेले आहेत। या 4 स्थूल वाचनावर तुम्हाला परीक्षेमध्ये एकूण 6 गुणांवरती किंवा 6 अंकांवरती प्रश्न विचारण्यात येतील। 6 गुणांपैकी तुम्हाला 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कांसाठी विविध कृती दिलेल्या असतील आणि त्या कृतींवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील। यामध्ये 3 गुणांच्या 3 कृती दिलेल्या असतील आणि त्यापैकी कोणतेही 2 कृती सोडवणे अपेक्षित असते। स्थूल वाचनातील जे काही प्रश्न उत्तर असतील तुम्हाला हे 4 स्थूल वाचनाचे जे धडे आहेत किंवा पाठ आहेत त्याच्या आधारितच ते प्रश्न उत्तर विचारण्यात येतील। एकूण 6 गुण असणार आहेत तुम्हाला। याच्यामध्ये तुम्हाला स्वमत किंवा अभिव्यक्ती कृती आधारित प्रश्न असतील। काही प्रश्नावरती तुमचे स्वतःचे मत त्या पाठाच्या संदर्भात विचारले जातील किंवा तुम्ही बोलते व्हावे, तुमचे विचार, तुमची कल्पना तुम्हाला लिखित स्वरूपात लिहिता यावी यासाठी तुम्हाला अभिव्यक्ती कृती दिलेली असतील। यामध्ये तुम्हाला पाठाचा आशय किंवा मग शालाबाह्य जीवनाशी सांगड घालणारा आशय, मूल्य, जीवन कौशल्य यावर आधारित काही प्रश्नोत्तर असणार आहेत। तर त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या 4 स्थूल वाचन जे आहेत पाठ आहेत, स्थूल वाचनाचे जे 4 पाठ आहेत ते तुम्ही व्यवस्थित अभ्यासाचे आहेत। चला तर आता आपण बाल साहित्यिकी गिरिजा केर या स्थूल वाचन पाठातील स्वाध्याय अभ्यासून घेऊया। तुम्हाला इथे कृती दिलेली आहे, पाहूया। कृतीमध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 आहे, आकृत्या पूर्ण करा। साहित्यिक गिरिजा केर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये। अ मध्ये तुम्हाला कथांची वैशिष्ट्ये लिहायची आहेत आणि आ मध्ये तुम्हाला चरित्रे जे आहेत या कथांमध्ये किंवा नाटकांमध्ये जे चरित्रे त्यांची वैशिष्ट्ये लिहायची आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्याय दिलेला आहे किंवा कृती दिलेले आहेत त्याच्यातील तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात किंवा मग याच्यावर आधारित तुम्हाला वेगळे प्रकारचे प्रश्न विचारतील आणि त्या संदर्भात तुम्हाला काही आकृत्या असतील आणि त्या आकृत्या तुम्हाला पूर्ण करायच्या असतील। तर त्या अनुषंगाने तुम्ही या धड्याचा सराव करायचा आहे। पाहूया आपण आता या आकृत्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांचे वैशिष्ट्य उत्तर लिहूया। साहित्यिक गिरिजा केर यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य लिहायचे, त्यापैकी कथा। तर कथा आपण ज्या बाल साहित्यिकी गिरिजा केर यांच्या ज्या का कथा वाचलेल्या आहेत या पाठामध्ये, तर त्या विविध कथांमध्ये आपल्याला काय विशेषता किंवा वैशिष्ट्य पाहायला मिळत आहेत ते आपण इथे आकृतीमध्ये उत्तर लिहायचे आहेत। तर या कथांचं काय वैशिष्ट्य आहे की ह्या कथांमध्ये आपल्याला माणुसकीचे दर्शन घडते। तर तुम्ही इथे उत्तर लिहायचं आहे, माणुसकीचे दर्शन घडते। नंतर मग कथा वाचकांना खिळवून ठेवतात की बघा, सुरुवातीला जेव्हा आपण कथा वाचायला सुरुवात करतो तर वाचकांना मध्येच ते पुस्तक बंद करून उठवण्याची इच्छा होत नाही। जोपर्यंत ती कथा पूर्ण वाचून होत नाही तोपर्यंत आपण म्हणजेच वाचक ती कथा वाचून जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्यांचं मन तिथे खिळवून ठेवलं जातं। मग अशा ह्या कथाचे वैशिष्ट्य काय आहे, दुसरं तुम्ही लिहायचंय, कथा वाचकांना खिळवून ठेवतात। त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य तुम्ही लिहायचंय, वास्तववादी चित्रणावर भर, की याच्यामध्ये कोणतेही काल्पनिक गोष्टी नाहीये तर त्या वास्तववादी अशा कथा लेखिकेने लिहिलेल्या आहेत, म्हणून याच्यामध्ये विशेषतः आपण तुम्ही लिहायचे की वास्तववादी चित्रणावरती भर दिलेला आहे। पुढचं पाहूया आपण आ, चरित्र। चरित्र म्हणजे या कथांमध्ये किंवा नाटकांमध्ये जे आलेले पात्र आहेत, जसे की आपण पात्र पाहिले होते मधु हे पात्र पाहिलं होते की नाही एक कथाचं उदाहरण देताना, तर त्या पात्राला आपण चरित्र असं म्हणतो। तर पाहूया आपण ह्या
कथांमध्ये आलेल्या चरित्रांचे वैशिष्ट्ये, गुणविशेष. एक आहे प्रत्येक चरित्रात महत्त्वाचा विचार मांडलेला आहे. दुसरा आहे मुलांना पचेल रुचेल अशी सोपी, हृदयाला हात घालणारी भाषा. त्याच्यानंतर महान लोकांचे कार्य समजावून घेऊन तशी कृती करण्याची प्रेरणा देण्याची शक्ती. आता बघा, हे मधूचे जे आपण पात्र पाहिले ते कदाचित काल्पनिक असेल, पण जे महान चरित्र आहेत, समाजसुधारक किंवा महान कार्यकर्ते, त्याच्यामध्ये आपण अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, संत गाडगेबाबा, अनुताई वाघ, ताराबाई मोडक यांच्या चरित्राबद्दल आपण वाचन केलं ह्या पाठ्यपुस्तकामध्ये, स्थूल वाचनामध्ये. तर त्यांच्या चरित्रांचे गुणविशेष तुम्हाला इथे लिहायचे. तर तिसरा मुद्दा तुमचा येईल महान लोकांचे कार्य समजावून घेऊन तशी कृती करण्याची प्रेरणा देण्याची शक्ती त्यांच्या ह्या कथांमध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. तुम्हाला इथे टिपा लिहामध्ये 2 प्रश्न विचारलेले अ आणि आ. अ मध्ये तुम्हाला विचारले गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेषता लिहायचे आहेत आणि आ मध्ये तुम्हाला येड बंबू ढब्बू या गिरिजा कीर यांच्या बाल कादंबरीतील विनोद लिहायचे आहेत. प्रश्न तिसरा आहे मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करता. याच्यामध्ये हे तुम्हाला स्वमत किंवा अभिव्यक्ती कृती त्याच्यामध्ये लिहायची आहे. त्याच्यानंतर 4 साहित्यकृतींचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तर आता आपण हे प्रश्न क्रमांक 2, 3 आणि 4 यांचा प्रश्न आणि उत्तर एकत्र जाणून घेऊया. टिपाल्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ. गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. तर पाहूया याचं उत्तर. तर पहिला प्रश्न अचं उत्तर आपण इथे अभ्यासूया. गिरिजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्य निर्मिती केली. त्यांनी 9 ते 12 वर्ष वयोगटासाठी आणि खास सुमारे 5 ते 9 वर्ष वयोगट म्हणजेच बालवर्गासाठी नाटिका लिहिल्या. बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या, सोप्या व जोडाक्षर विरहित बालनाटिका देण्याचाही प्रयत्न केला. गिरिजाबाईंच्या बालनाटिकांचे त्या काळाच्या तुलनेत एक खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. साधारणपणे लहान मुलांना अद्भुतरम्य व चमत्कारावर आधारित नाटके आवडतात असा समज असतो. ह्या प्रश्नाचं उत्तर पुढे कंटिन्यू आहे. पुढचा परिच्छेद आहे गिरिजाबाईंनी या समजाला छेद दिला. त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या. मुलांचे भावविश्व व त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या. त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली. त्यांच्या नाटिकामधला प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहे असे वाटत राहते. त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक खिळून बसतात. एकंदरीत त्यांच्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पुढचा प्रश्न आहे टिपाद्यामधील आ. येडबंबू ढब्बू या गिरिजा कीर यांच्या बाल कादंबरीतील विनोद. तर उत्तर पाहूया आता. कुणालाही दुःखी ठेवू नये असा आईने ढब्बूला उपदेश केला होता. ढब्बूने तो शिरोधार्य मानला. व्याहांना देण्यासाठी ठेवलेले मिठाईचे ताट ढब्बूने भिकाऱ्यांना वाटले. भिकाऱ्यांना अर्थातच प्रचंड आनंद झाला, पण घरातील मंडळी खूप कातावली म्हणजेच रागावली. आईचा उपदेश ढब्बूने शब्दशः पाळला. भिकारी म्हणजे माणसेच, त्यांना तरी दुःखी का ठेवावे असा व्यापक त्याने विचार केला. पुढे उत्तर कंटिन्यू आहे. पण लोक जेव्हा असा व्यापक विचार मांडतात तेव्हा त्यांच्या मनात खराखुरा व्यापक विचार नसतो. लोक संकुचित विचार करतात. सर्वांशी प्रेमाने वागावे असे म्हणताना त्यांच्या मनात सर्व म्हणजे घरातील माणसे असतात किंवा फार फार झाले तर त्यांचे नातेवाईक, त्यांचे शेजारी पाजारी, मित्रमंडळी इत्यादी असतात. जात धर्म यांचा विचार करू नये असे त्यांच्या मनात नसते. यातून विसंगती निर्माण होते. ढब्बू स्वतःच्या वागण्यातून समाजाला ही विसंगती दाखवून देतो. त्यामुळे येथे विनोद निर्माण
होतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा. पाहूया उत्तर आपण. आईवरील प्रेमापोटी कोणतीही कृती करायला मधू तयार होतो. तो एका गृहस्थाचे पाकिट मारतो. पुढे पाकिटातील चिठ्ठीवरून मधूला सत्यस्थिती कळते. आपण चोरलेल्या पैशामुळे त्या गृहस्थाच्या आईला जीव गमवावा लागू शकतो. या विचाराने तो व्याकुळ होतो आणि पाकिटात असलेल्या पत्त्यावरून ताबडतोब पैसे परत करण्याचा तो निर्णय घेतो. त्याची ही कृती त्याच्या संवेदनशील मनाचे उदाहरण आहे. आपल्या कृतीमुळे कोणाचा तरी मृत्यू ओढावणे हा क्रूरपणाच होय हे त्याला जाणवते. उत्तर पुढे कंटिन्यू आहे. आपली जशी आई आहे तशीच दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा आई असते. त्या व्यक्तीला सुद्धा स्वतःच्या आईविषयी प्रेम असणारच. आपण सर्वार्थाने आंधळे होऊन फक्त स्वतःच्या आईवरील प्रेम लक्षात घेतो. दुसऱ्याच्या मनाचा विचारच करीत नाही हे मधूच्या लक्षात येते. यातूनच त्याची तीव्र संवेदनशीलता प्रत्ययाला येते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. साहित्य कृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर. आपण एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेतो. आपल्याला ती कलाकृती खूप आवडते. इतरांनीही त्या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा असे आपल्याला मनोमन वाटते. अशा वेळी आपण बोलतो किंवा लिहितो तो रसास्वाद असतो. रसास्वाद परिपूर्ण होण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्यात. कलाकृतीचा आशय किंवा कथानक व्यक्तिरेखा मनाला पटणाऱ्या असल्या पाहिजेत. त्याच्या स्वभावात वाचकांना किंवा प्रेक्षकांना भारावून टाकण्याची शक्ती असली पाहिजे. लेखकाची भाषाशैली, वर्णनशैली वाचनीय व प्रभावी असली पाहिजे. कथानक उत्कंठा वाढवणारे असले पाहिजे. उत्तर कंटिन्यू आहे. आपल्या समोरची कलाकृती ही कविता असेल तर त्या कवितेतून कवी कोणता भाव व्यक्त करू पाहतो हे लक्षात घेतले पाहिजे. त्याला अनुसरून भाषा, अलंकार, प्रतिमा, प्रतीके इत्यादी आहेत का हे सुद्धा पाहिले पाहिजे. कवितेत उत्कट भावना व्यक्त झाल्या पाहिजे. उत्तर कंटिन्यू आहे. कथा, कादंबरी वा नाटक असा कोणताही साहित्य प्रकार असो त्यातून व्यापक मानवी मूल्ये प्रकट झाली पाहिजे. उच्च, उदात्त असे संदेश साहित्यातून मिळायला हवेत. या सर्व गोष्टी आपल्या रसास्वादामध्ये असल्या पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला रसास्वाद घेताना लक्षात घ्यायची मुद्दे किंवा कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायची मुद्दे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते एक लक्षात ठेवायचं आहे की कधी कधी प्रश्न तुम्हाला पुस्तकात दिलेला असतो एक, पण त्याच प्रश्नाचं जे उत्तर असतं ते तुम्हाला त्या उत्तरावर आधारित प्रश्न कधी हेरून फेरून विचारतात. तर त्यावेळी कन्फ्युजन व्हायचं नाही. प्रश्न व्यवस्थित वाचायचा, तो समजून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचं उत्तर लिहायचं. कधी कधी तुम्हाला उत्तर माहिती असतं पण तुम्ही प्रश्नामध्ये गोंधळून जातात आणि येत असतानाही तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहत नाहीत. तर त्यावेळी सुरुवातीला तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, त्याचा अर्थ समजून मगच प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तिथे आपण बघूया उत्तर. 1. पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता? पुस्तकातील व्यक्तिरेखा किंवा त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. 3. व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत. 4. कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का? 5. काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवते? 6. लेखकाची भाषाशैली कशी आहे? 7. पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का? 8. पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे ह्या पद्धतीने. हे उत्तर तुम्हाला सेशन क्रमांक 2 मध्ये मिळेल. त्याच्यामध्ये जे काही 8 मुद्दे दिलेले आहेत तुम्ही जसे जसे ह्या प्रश्नावर लिहिले तरी चालतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.